कोकण वाचवा, कोकण वाचवा, कोकण वाचवा। आंदोलनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर सर्व जनतेचा जो रोष आहे तो रोष हे जे केमिकल बनलं जात आहे जे कायमस्वरूपी नष्ट होणार नाही या विरोधातला रोष आहे। जवळजवळ 76 दिवस उपोषण करताय पण स्थानिक आमदार स्थानिक खासदार किंवा इथलं कुठलंही नेतृत्व याकडे लक्ष देत नाहीये। मनसेकडे ज्या वेळेला हे सर्व आंदोलन निवेदन घेऊन आले होते त्यावेळेला जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्या विषयावर सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्याकडून अधिकची माहिती मागितली होती। जी माहिती त्यांनी दिली आहे ती घेऊन अधिकची माहिती साहेब घेत आहेत आणि त्याच्यानंतर साहेब आम्हाला पुढची दिशा देतील। पण कोकणातल्या लोकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात आज कोकणामध्ये जी काय ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि याला स्थानिक विरोध करतायत तर स्थानिकांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असते आणि म्हणून आज या मोर्चाला आम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। पुढची भूमिका काय असेल? मोर्चा पण थांबणार की पुढची भूमिका असेल? पुढची भूमिका सन्माननीय राजसाहेब ज्या पद्धतीने या सगळ्या विषयावरती आम्हाला आदेश देतील अभ्यासपूर्ण त्या आंदोलनाचा मग पुढचा जो काय फार्स असेल मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर साहेबांनी सांगितलं की आपल्याला या कंपनीच्या विरोधात काम करायचंय 100% मनसे त्या पद्धतीने काम। उद्योगमंत्री या जिल्ह्याचे असून याकडे दुर्लक्ष करता काय सांगाल? उद्योगमंत्री या जिल्ह्याचे आहेत किंवा या रत्नागिरीमधले आहेत याहीपेक्षा उद्योगमंत्र्यांना या जिल्ह्यावर प्रेम आहे का? त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केलं? आज तुम्हाला जर माहिती असेल की मुंबई गोवा महामार्ग जो गेली 15 वर्षे बनतो आता टोलची जी घाई चालू आहे मुळातच या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत। या महामार्गाचं अद्यापही काम परिपूर्ण झालेलं नाही मग टोलची घाई करून 70%चं जे काय लिमिट असतं ते पूर्ण झालं हे दाखवून कोकणवासियांची लूट करू नका। टोल जर पुन्हा सुरू केला कारण मागे जेव्हा राजापूरला सुरू केलेलं आहे त्यावेळेला आम्ही तो बंद केलेला आहे पुन्हा जर तुम्ही टोलच्या बाबतीत अग्रेसिव्ह असाल आणि फक्त कोकणवासियांना लुटायचं असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि उद्योगमंत्र्यांनी इकडच्या उद्योगांकडे लक्ष द्यावं। इकडे परिपूर्ण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काय पूरक उद्योग आहेत मच्छीमारीचा व्यवसाय असेल पर्यटनाचा व्यवसाय असेल इतर जे व्यवसाय असतील आंबा काजू बागायतदार रडतायत त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं। या असल्या कंपन्यांच्या पाठी जाऊ नये। या असल्या कंपन्यांमधून तुम्हाला देखील कधीतरी भविष्यात धोका होऊ शकतो। लक्ष्मी ऑर्गॅनिक जी कंपनी आहे हे विषयकारी रसायन PFAS हे बनवते आणि आताच जे आपण बघतोय की टँकर देखील पलटी झाले तर त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे या दृष्टीने आम्ही आज हे आंदोलन करते म्हणून आलेलो आहोत। आणि ज्या लेवलला हे रसायन आहे हे खूप प्राणघातक आहे आणि हे बंद त्वरित झालंच पाहिजे।